योद्धा न्यूज मराठी. साखर औद्योगिक वसाहत फेज 2 साठी PMPML ची नवीन सार्वजनिक बस सेवा सुरू. हजारो कामगारांचा प्रवासाचा प्रश्न मार्गी. MIDC चाकण औद्योगिक वसाहतीच्या फेज 2 मधील कामगारांना अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधांमुळे कामावर ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या संदर्भात अनेक कंपन्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने पुढाकार घेतला. फेडरेशनने पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड PMPML च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दिनांक 6 मे 2026 रोजी OEN कंपनी येथे बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार PMPML ने तातडीने सर्वेक्षण करून व्यावहारिक पावले उचलली. त्याच परिणाम म्हणून आज सोमवार दिनांक 13 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 शिंदे गाव येथे नवीन सार्वजनिक बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले. बस सेवेची वैशिष्ट्ये. PMPML ने स्वतःकडे बसची मर्यादित उपलब्धता असतानाही चाकण परिसरासाठी 6 बसची विशेष सोय केली आहे. या बस चाकण, आळंदी फाटा, HP चौक, एअर लिक्विड, GE कंपनी, शिंदे गाव, वासुली, वराळे, आंबेठाण या मार्गावरून रिंग रोडवर धावणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी दर अर्धा तासाला बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे परिसरातील हजारो कामगार व नागरिकांचा सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न निकाली निघाला असून त्यांना सुरक्षित व नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे परिसरातील कंपन्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन एकूणच औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर श्री राजेश जाधव, विभागीय व्यवस्थापक PMPML, श्री शैलेंद्र नाईक, डेपो व्यवस्थापक पिंपरी चिंचवड, सौ संगीता केंदळे, सरपंच शिंदे गाव, श्री दिलीप बटवाल, CEO फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज, श्री विनोद जैन, संचालक फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज, श्री हरिराव, मनुष्यबळ व्यवस्थापक OEN कंपनी, श्री बसवराज पाटील, व्यवस्थापक ट्रेन टेक्नॉलॉजी, श्री मच्छिंद्र तिटकरे, ADM निगरी, श्री नवनाथ बधे, नियोजन विभाग स्वारगेट, श्री देवकर, श्री पानमंद तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते. या प्रसंगी श्री राजेश जाधव यांनी PMPML च्या वतीने मनोगत व्यक्त केले. फेडरेशनचे CEO श्री दिलीप बटवाल यांनी सर्व कंपन्या, कर्मचारी व नागरिकांना ही सेवा दीर्घकाळ सुरू राहण्यासाठी PMPML च्या बस सेवेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ संगीता केंदरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. दिलीप बटवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज, या बातमीचा आढावा घेतला. आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी अमित टाकरकर यांनी. योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.